सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्द देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 8. सोहमच्या अभ्यासासारखे अंतकाळी उपयोगी पडणारे अन्य साधन नाही. स्वानुभवी सद्गुरूंनी सांगितलेल्या सोहम मंत्रजपाच्या नादानुसंधानाचा अभ्यास सतत ठेवल्यानं मन सोहममय होऊन राहील. अशावेळी मरण आल्यास त्यास सद्गती लाभेल. मरण समयी मन ईश्वर भजनी आणणं फार कठीण आहे. त्यावेळी वासनांचा जोर अतिशय असतो आणि या वासनांच्या आहारी जाऊनच तो पुनर्जन्माचे फेरे करीत राहतो. हेच जर सोहमच्या नादानुसंधानाची तीव्रतर सवय असेल तर इतर वासनांच्या आहारी न जाता अंतसमयी त्यांचं मन सोहमवरती गुंतून राहिल्यानं त्यास सद्गती प्राप्त होईल हे निश्चित. म्हणून मी म्हणतो की सोहम सोहम असा जप सतत चालू करा. पुढे पुढे तुमची अशी तन्मय अवस्था होईल की सोहम चालू आहे की नाही याचीही जाणीव तुम्हाला राहणार नाही. काही क्षण अपूर्व आनंदाचे गेले एवढंच तुम्ही सांगू लागाल. अशा वेळेस सोहम हा चालूच होता आणि तो सतत चालू असतो हे विसरू नका. सोहमचा निदिध्यास लागणं जरुरीचं आहे. जसजसं सोहमकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल तसतसा तुमच्या वृत्तीत फरक पडत जाईल. काम, क्रोध वगैरे मुळातून नाहीसे होतील असं नव्हे तर ते द्वेषमूलकही राहणार नाहीत. आज आपला एखाद्यानं अपराध केला तर ते लक्षात ठेवून पुढे वेळ प्रसंग येताच त्याच्या अपराधाची शासनपूर्वक भरपाई करणं यास द्वेषमूलक क्रोध असं म्हणतात. हा नाहीसा होईल. वृत्तीचा प्रेममय खेळ होऊ लागेल. तुमचं जीवन शांतिमय ब्रह्म होईल. हर एक व्यवहारातील गोष्टी केवळ लीलेनं तुमच्या हातून सहज होत राहतील. यात तुम्ही आपलं जीवन प्रेममय केलं असं होईल. एवढंच नव्हे तर तुमच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक कष्टी आत्म्याचं दुःख नाहीसं होऊन तोही तुमच्या प्रेमळ निर्व्याज संगतीत आनंदानं खेळेल. देहाच्या आतील हा जो मी तोच सोहम. सोहम हे त्याचं स्वरूप. हा सोहम सतत चालू आहे. तो सदैव आपल्याशी साक्षी रूपानं आहे असा प्रत्यय तुम्हाला येऊ लागल्यावर इतर कुणाही सत्पुरुषाकडे तुम्ही गेलात आणि अनुग्रहपूर्वक त्यानं तुम्हास राम, श्रीराम, ओम, विठ्ठल कोणताही मंत्र जपण्यास दिला तरी तो वैखरीनं बोलणारा सोहमच आहे हीच तुमची खात्री होईल. बोलणारा सोहम, करणारा सोहम, कार्य सोहम, सर्वच मन सोहम स्वरूप होईल. अशा अवस्थेचा आनंद थोडा बहुत मी चाखीत आहे आणि तुम्हीही तो हमखास मिळवाल. या देहात मी म्हणणारा आहे तोपर्यंत अशी सवय लावून घेणं इष्ट आहे. अशी मनोमय सोहम वृत्ती होण्यास सोहम जपाचा निदिध्यास करणं उचित आहे. मग या देहातील मीला ईश्वर म्हणा,
नेचर म्हणा, निसर्ग म्हणा, वाटेल त्या कोणत्याही शब्दानं तुम्ही त्याचा उल्लेख करा. त्या मीचं जे अखंड मूलस्वरूप शांती आणि समाधान हे कोणास नकोय का? असो. फलसिद्धीविषयी निराशा किंवा घाई करता कामा नये. आपलं मन हा आरसा आहे. बऱ्या वाईट नाना प्रकारच्या वृत्ती सारख्या उत्पन्न होत असतात. मी पापी आहे, माझ्याकडून सोहमची धारणा कशी होणार, असे संशय काढीत काल वाया घालवणं चूक आहे. मी पापी आहे हे तरी जाणणारा तुझा तूच आहेस. अनेक वृत्तींचा खेळ होत असतो आणि त्या त्या वृत्तीच्या सदसत गुणांमुळं मन सुखदुःखाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतं. प्रत्येक वृत्तीचा खेळ पाहणारा साक्षी कोण याचा विचार कर. तो सोहम. निश्चिंतपणे शांत बसला असता या साक्षीचा प्रत्यय येत असतो. अनेक जन्मातील बऱ्या वाईट संस्कारांनी हा मनरूपी आरसा मलिन झालाय. काम क्रोधादी षड्रिपूंची काजळी त्यावर बसलीय. ती सदिच्छेनं आणि सद्वृत्तीचा जोर करून हळूहळू प्रयत्नानं धुवून टाकण्याचा अभ्यास करणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. मनात नाना प्रकारचे तर्ककुतर्क, संशयवाद निर्माण होणं हे आजपर्यंतच्या अनेक जन्मातील कुसंस्कारांचं सहज फल आहे. परंतु त्यामुळं निराश होण्याचं कारण नाही. मनाला शुभचिंतनाची सवय लावून घेणं हेच आपलं प्राप्त कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येक मुमुक्षूनं सोहम जपाचा सतत निदिध्यास ठेवण्याचा प्रामाणिक यत्न करीत असावं. मग जप सकामतेनं केला तरी हरकत नाही. जपाची सिद्धी केव्हा होईल या विवंचनेत न पडता सोहम जपाचं नादानुसंधान कसं राहील याकडे प्रयत्नांचा जोर असावा. उठता बसता निजता सर्व वेळी सोहमच्या धारणाभ्यासानंच मनाच्या गढूळ अवस्थेचा नाश होईल. मन निर्मल होताच सोहमचं आनंद स्वरूप प्रत्ययास येत जाईल. सोहम जपाची अखंड धारणा तैलधारावत अशी चालू राहील याकडं अवधान असावं. असं केल्यानं मनःशांती लाभून जीवन आनंदमय होईल. श्री संत तुकारामांनी म्हटलंय, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हा सांगाती दुसरा तिसरा कोणी नसून सोहम हाच होय. तुम्ही कुठंही कोणत्याही अवस्थेत असा, हा सोहम, हा साक्षी, हा परमात्मा तुमच्यापाशी सदैवच आहे. त्याची तुमची ताटातूट कधी झाली नाही, कधी होणारही नाही. आई बाप, बंधू, पाठची बहीण हे सर्व आपल्या प्रेमातील जवळचे खरे, पण या सर्वांपेक्षाही जवळ सतत असणारा, जन्म होण्यापूर्वीपासूनचा या जन्मात आणि मृत्यूनंतर हा सोहम अखंड सांगाती आहे. कारण तो आणि तुम्ही एकच आहात. फक्त जाणीव नाही. ती जाणीव प्रत्ययास येऊन तिचं नेणिवेत रूपांतर झालं की सोहमचा निरामय अखंड आनंद तुमचाच. मी माझ्या स्वानुभवानं सांगतो की अशा तळमळीच्या प्रयत्नांती तुम्हास यश हे ठेवलेलंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.